गॅसेस हृदयाची राहत असते, अस्वस्थपणा, बैचेनी वाटत असते, दम लागणे, धाप लागणे, छाता लागणे. सर, आपण मूळची दानापुरीचे, आपलं पूर्ण नाव कळू शकेल का? उमेश उत्तमराव कदम पाटील, राहणार दानापुरी. आणि आपण या त्रासानं मागच्या 2-3 वर्षापासून परेशान होतात. आणि आपलं मला वाटतं हैदराबादला ऑपरेशन सुद्धा झालेलं आहे. ऑपरेशन झाल्याच्या नंतर तरी पण काय काय त्रास होते आपल्याला? गॅसेस, ऍसिडिटी, आणि मूळव्याध, पाईपचा प्रॉब्लेम वगैरे वाढला, म्हणजे मूळ ज्या काही डायजेशनशी रिलेटेड प्रॉब्लेम होते तक्रारी होत्या, त्याच्यामुळे असे मेजर आजार तयार होते. तर त्या तक्रारी आपल्या दुरुस्त झाल्या नव्हत्या. आणि मला वाटतं आपलं हे जे मेडिसिन समोर ठेवलेलं आहे, मागच्या किती दिवसापासून चालू आहे सर? आपल्याला 1.5 महिन्यापासून. मागच्या 1.5 महिन्यापासून तुम्हाला हे आपलं मेडिसिन ट्रीटमेंट चालू आहे. तर याच्यामुळे काय काय तुम्हाला गॅसेस पूर्ण कमी झाले, पूर्ण गॅसेस कमी झाले, पोट साफ होणे, मूळव्याधीच्या बऱ्यापैकी कमी झाला. आणि डेफिनेट थोडा आहे, पण आहे तो पण हळूहळू पूर्ण क्लिअर नॉर्मल होणार. कारण तेवढे घटक त्या औषधींमध्ये पोट साफ होणे आणि जे गॅसेस होते, गॅसेसचा मेन प्रॉब्लेम होता, क्लिअरच झाले. एवढा रिझल्ट आला. 4-6 महिने जर आपण कंटिन्यू ट्रीटमेंट केली तर तुमच्या शरीरात कुठला आजार शिल्लक राहील असं तुम्हाला वाटतं का? नाही, 100% औषधांचा रिझल्ट आहे. आणि म्हणजे थोडा वेळ द्यावा लागेल, औषधी घ्यावं लागेल. कारण मी मागच्या 2008 पासून 15-20 वर्षापासून आयुर्वेदिक मेडिसिन, फूड सप्लिमेंट आणि हर्बल मेडिसिन यांच्यामध्ये काम करतो. तर माझा एक्सपिरियन्स आहे की पेशंटला जे काही आजार, मेजर डिसीज म्हणतो, तिथं पुणे, मुंबई, हैदराबाद अशा ठिकाणी आपण पेशंट घेतो आणि तिथं घेऊन पण बरेपर्यंत लाईफ टाईम काही गोळ्या घ्यायची गरज असते. आणि एक गोळी चालू झाली म्हणजे डायबिटीज बिघडणं, ॲसिडिटीचे प्रॉब्लेम येणं, पाईलचे प्रॉब्लेम, एक समस्या वाढत असते. आणि त्या समस्या माझ्या ह्या आयुर्वेदिक नॅचरल औषधीमुळे, त्याच्यामध्ये प्राकृतिक चिकित्सा पद्धती आपण त्याचा उपयोग करून मला छान रिझल्ट आले. आणि तीच ट्रीटमेंट मी आपल्याला सुचवली आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट आला. त्याच्याबद्दल मला विशेष म्हणजे कसं, टाकाय सोना वापरलं ना, त्याच्यामुळे तर फ्रेश म्हणजे शरीरामध्ये कमजोरपणा होता, इन्स्टंट एनर्जी लेवल म्हणजे हेच आकाई सोना प्लस हेच घेतलेलं हेच प्लस. आपण जी काही माहिती दिली आणि जे काही आपल्याला फरक जाणवला, रिझल्ट चांगले वाटले, याच्याबद्दल तुम्ही काही मॅसेज वगैरे देऊ इच्छिताल? समाजाला जे कोणाला प्रॉब्लेम आहे शरीरामध्ये, ते तुमची मेडिसिन घ्यायला काय हरकत नाही, बिनधास्त घ्यायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारे पैसा वगैरे वाया जाणार नाही. पैसा तर बिलकुल वाया जाणार नाही, याचा रिझल्ट 100% आहे. धन्यवाद.